सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु. आज आपल्यासोबत मूळचे वरखेडचे रहिवासी आणि जे समर्थ लहानूजी बाबांचे भक्त आहेत, ज्यांनी प्रत्यक्ष समर्थ लहानूजी बाबांचं दर्शन घेतलेलं आहे, त्यांच्याकडून आपल्याला त्यांच्या जीवनप्रवासातील काही अनुभव जाणून घ्यायचे आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुभव त्यांच्याकडून जाणून घ्यायचे आहे. दादाजी जय गुरु. जय लहानूजी बाबा. सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा. माझं विजय रामचंद्र बोके, मूळचे राहणारे वरखेड. वरखेडचेच आहे. तर तुमचं सर्वात आधी समर्थ लहानूजी बाबांचं दर्शन कधी झालं या बाबतीत थोडक्यात सांगा. आम्ही शाळेत असताना त्याच वेळेस दर्शन झालं होतं आमचं. हो. त्याच्यानंतर आम्ही दर शाळेची ट्रिप निघाली का तिथं दर्शन करायला जायचं. आणि माझ्यासोबत तो मुकिंदराव बोके राहायचा. मुकिंदराव कोण आहे तुमचे? भाऊ बोकेच फॅमिलीतले, कुटुंबातले तिकडे. बर. तर ते सर अंदाजे वय काय होतं तुमचं तेव्हा? त्यावेळेस आम्ही का 8-9 वर्षाचं 9-10 वर्षाचं त्यावेळेस. बर. काय प्रसंग घडला होता सांगा. त्याच असा प्रसंग घडला का आम्ही शाळेची ट्रिप निघाल्यानंतर वर्धा नदीतून पैदल जायचं. पैदल गेल्यानंतर आम्ही महाराजांचं नाव घेतलं. पाणी जास्त आहे त्याचं जाऊ नको ना रे, जाऊ नको ना रे. आम्ही काही गेलो नाही. मग तिथून दुसऱ्या जागा गेलो, पुन्हा गेलो. तिथं गेल्यानंतर महाराज तंबाखू खाऊन राहिले. हो. तर तिथं गेले. आमचा जो मुकिंदराचा त्यानं नमस्कार केला. त्यानं नमस्कार केल्याबरोबर त्याच्यावर इतकी जोराची काळी टाकली का पूर्ण फुलं इतकं रक्त बनलेलं. जा रे जा, अंगारा लायण्याचा अंगारा. मी अंगारा लागलो. अंगारा आणला, दाबला, त्याचा ब्लड बंद झाला. त्याच्यानंतर आमच्या वरखेडली आले. ते आपल्या घरी येऊन गेले. ते लहानूजी महाराज हो इथेच का? हो, इथंच या ठिकाणी येऊन गेले. हो. म्हणजे लहानूजी बाबाचा पदस्पर्श लाभलेलं ठिकाण आहे समजा. हो हो. आणि महाराजासमोर तर बरेच महाराजासमोर महाराजाच्या मांडीवर सुद्धा बसले होते. पुंडलिक महाराजाचे त्यावेळेस सगळं संत मेळावा बसला होते. हो हो हो. राष्ट्रसंताच्या याच्यावरचा फोटोच आहे पुंडलिक महाराजाचा. अनुसूया माता आली, तिथे बंगईवर बसली होती. माझ्या आईने बंगईवर बसताना तिची हातपाय वगैरे धुतले, आंघोळ करून दिली बंगईवरच. तर एकदम छातीले लात मारली. 9 वर्षापर्यंत कॅन्सर झालं होतं माझ्या आईला. ऑपरेशन वगैरे सगळं झालं. 9 वर्षापर्यंत काहीच नाही झालं होतं. संत अनुसूया मात्यांनी मारलं होतं का तसं? असं. बरं, ह्या घराच्या बाबतीतलं सांगा ना. वंदनीय राष्ट्रसंतांनी कसं का घर घडवून दिले? वंदनीय राष्ट्रसंतांचा संबंध आमच्या वडिलाचा नेहमीकरता असा. तुमच्या वडिलाचं नाव? रामचंद्र निखंडराव बोके. अच्छा. बरं. तर त्यांचा संबंध असल्यानंतर कोणती सगळा देवस्थानचा कारभारी आमच्या वडिलाच्या इकडेच होता. सगळा किराणा अन्न वगैरे हे ते सगळं स्वाचं. तर ते अध्यक्ष व्हा असं म्हणते. तुम्ही मी अध्यक्ष होत नाही, तुमच्या संस्थेत मी सेवा करतो, फक्त तुमची. महाराजाचे हातपाय वगैरे हे दाबायचे, पाठ खजूर मागायची. आमच्या वडिलाच्या हातात 2-3 अंगठ्या होत्या. ते महाराजाला रुतल्या होत्या पाठीले. अरे काय रामचंद्र काय केलं? आम्ही रुतली ना, मी काय घातलं, मी काम टाकलं. मग ते पण माणसं अंगठ्या होत्या, अंगठ्या घाले नाही असं महाराज. तर का रे तू रामचंद्राचा आहे का? नाही तुम्हाला माहिती आहे, तुम्ही असं आठवण बोलत ना म्हटलं. हो म्हणे, माझं लक्ष उतरून गेलं महाराज. नाही, या घराच्या जागेचा प्रसंग सांगा. हे जागा खाली होती. हे दादासाहेब बोकीची जागा होती. बर. हे बाळासाहेब बोके वगैरे. हो. तर हे जागा त्यांनी वागवलेला मुलगा, वागवलेला मुलगा खटल्यात त्याला दिली होती. हे जागा अर्धी इस्टेट दिली होती मुलं वागवला. तर त्या जागी मग हे जागा खाली आमचं घर गडीत होतं पहिले. आम्ही पहिले गडीत राहू. तर इथं आल्यानंतर जागा घेऊन जिथं अळून तिथं सांग म्हणे. चावी इथे बाबाजी मी गेलो म्हणे मागाले. माझे वडील सांगे. तर किंमत नाही सांगे, काही नाही म्हणे. पैसे आपल्याजवळ पैसे नव्हते काही. जाय म्हणे, जिथं अळून तिथं सांग म्हणे. माना सांग म्हणे, माझी जागा पाहिजे. तिथं माझे वडील गेले आणि त्यांना विचारलं आम्हाला जागा पाहिजे. त्यानं सांगितलं 27 रुपये फक्त किंमत. तर बाबाजी पैसे नाही, पैसे पाहिजे म्हणे. आता बाबाजीने सांगितलं दिली म्हणे जागा. दिली, पैसे आपणच देऊन दिले होते सगळे. जागा घेऊन दिली. मग घर बांधलं. घर बांधल्यानंतर जिथं तिथं सांग म्हणे. हे घर बांधल्यानंतर आले. वास्तुकही इथंच त्यांनीच केलं. जेवणी इथूनच घेऊन गेले. आणि ज्यावेळेस वाढले त्या दिवशी जेवण आपलं होतं तिथं गुरुवारी. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इथे येऊन गेले. वास्तूच्या वेळेसही आले. हो, वास्तूच्या वेळेस आले.
असं काय? नेहमीच यायचे पण ते हो. आम्हाला ओळखीचे. आम्ही ज्या दिवशी म्हणजे आमचं गुरुवारचं जेवण होतं त्यावेळेस माझ्या पाठीवर हात फिरवला होता असं काय? महाराजांनी. बरं, ते मुकिंदराव, मग तो जो काठीचा प्रसाद दिला लहानोजी बाबांना, हो. मग मुकिंदराव कोणतं काम करत होते मग आयुष्यभर? आम्ही शाळेतच होतो. आता शेती पाहते. म्हणजे शिक्षक म्हणून होते काय? नाही नाही नाही, फक्त शाळेत शिकून राहिलो होतो आम्ही. शिकून राहिले होते. बरं, मग नाही त्यांनी मग नोकरी केली का काय केलं बा? नाही नाही, काहीच नाही, शेतीच करतो. शेतीच पाहिलं. परिस्थिती वगैरे चांगली चांगली आहे. तो एक प्रकारचा समर्थ लहानोजी बाबांनी आशीर्वादच दिला होता त्यांना. हो. कित्येक लोकांनी त्यांना आशीर्वाद दिला आहे. त्यांनी आशीर्वाद दिला आहे काठीचा, हो हो कोणाला तंबाखूचा प्रसाद दिला आहे, कोणाला मारातून दिला आहे, कोणाला शिव्यातून दिला आहे. हो शिव्यामध्ये सुद्धा प्रसाद सुधान बाबाजीचा आहे. हो हो. तर तुम्ही जे काही वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे, संत लहानोजी बाबांचे जे काही अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहो. जय गुरु, जय लहानोजी बाबा. समर्थ लहानोजी महाराज की जय. परमहंस अडकोजी महाराज की जय. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. दादा, ते सत्यदेव बाबाचा प्रसंग सांगा थोडक्यात. सत्यदेव बाबा हे सगळे फिरत राहायचे. फिरत राहायच्या आपल्या तिथं बसायचे मंदिरात. हो. तिथून आले अडकोजी महाराजाच्या मंदिरात हो, बसायचे. तिथं बरं. बसायचे. तिथून आले का मग ते जे सामान पाहिजे ते मागायचे नाही कोणाले. हो. गेले दुकानात जे पाहिजे ते भरून घ्यायचे. तुमचं दुकान होतं काय? किराणा दुकान. हा हा, तिथे यायचे. हो, इथं ह्याच जागे आहे. बरं बरं बरं. भरून घ्यायचे. काय पाहिजे आम्हाला विकत आणायला लागते, तू इथे भरता. आणि आमचं विठ्ठलगुडा असं का? खूप मस्त मजा आहे. आणि म्हणजे तुमच्या घराला अक्षरशः संतांचा पदस्पर्श झालेला आहे. हे तीनही गुरुबंधूंचा पदस्पर्श झाला. महाराज आलते गोरेगावचे, पुंडलिक महाराजांचा पण झाला. अनंत महाराजांचे, बापरे, पहा, अकोल्याचे. अकोल्याचे. तर दादा, फार फार आभारी आहो तुमचा. जय गुरु, जय लहानोजी बाबा. सब संतन की जय.